हाय एव्हरीवन. तर माझा दिवस जो आजचा आहे तो ॲक्च्युली खूप सॉर्टेड आहे, कारण मी आलेली आहे एका हाऊस वॉर्मिंग सेरेमनीला, जे की तेजस म्हणजे माझ्या नवऱ्याची सख्खी मावशी आहे. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे त्यांच्या हाऊस वॉर्मिंगला. मग त्यांच्याच घरात आहे मी आत्ता. म्हणजे साऊथ इंडियामध्ये कल्याणोत्सव असं काहीतरी असतं म्हणजे हाऊस वॉर्मिंगला. तर ते चालू होणार आहे. मग त्यासाठी मी मेकअप ऑलरेडी केला आहे आणि मेकअपचं माझं खूप छान झालं असं मला वाटतं आहे. मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता दाखवते की तिथे म्हणजे आत्ता काय चाललं आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ಬಡ್ಡಿನೂ ಹಂಗೆ ಗಟ್ಟಿನೂ ಹಂಗೆ ಇರುತ್ತೆ, ಬಡ್ಡಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ತೀರ್ಸಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಮಾಡೋಕ್ಕಲ್ಲ. 10 ವರ್ಷ ನೋಡಿದ್ರೆ. तर ते जे आत्ता तुम्ही बघितलं तो सेटअप आहे त्यांचा. इतका मस्त सेटअप करतात हे लोक इथे, कारण कुठलंही फंक्शन असेल असं देवाचं तेव्हा पूर्ण ते असं फ्लावरचं डेकोरेशन वगैरे करतात आणि ते केलं आहे आत्ता. आणि आत्ता त्यांची बेसिक पूजा चालू आहे, त्याच्यानंतर थोडंसं रेडी वगैरे आम्ही होणार आहे आणि मग चालू होणार आहे कल्याणोत्सव. आणि ही रांगोळी बघा किती, मग ही रांगोळी आहे फुल, किती मस्त आहे. तेजू, what did you like? What did you like? तर मी आणि तेजस रेडी होऊन नाश्ता करून आम्ही रिटर्न आलो आहे, कारण आम्हाला कळलं की आम्ही फिट चेकच नाही केलं. तेजसने घातला एक कुर्ता पजामा. रुपीस नाव टेक माइंड. हा आहे माझा म्हणजे एंगेजमेंटची साडी आहे. आणि कॅन यू इमॅजिन दिस हाऊस हॅज अ लिफ्ट. 5 फ्लोअर्सचा हा बंगलो आहे आणि ह्यांनी 3rd फ्लोअरवरून वरती नॉर्मल लिफ्ट ठेवली, म्हणजे इनसाईड आणि एक्सटर्नल वेगळी आहे. ಭಗವಂತ ನಿನ್ನ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ನಿನ್ನ ಸಂಕಲ್ಪದ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು तर मी आत्ता थोडीशी किचन टूर देते आहे तुम्हाला, कारण मला हे किचन इतकं आवडलं आहे. तर ही स्टार्ट आहे किचनची. हे असं किचन आहे फुल, ठीक आहे. मग हे असे कंपार्टमेंट्स आहेत असे ओपन केल्यावर, ओके. त्याच्यानंतर इथे चिमणी आहे. हा इनबिल्ड गॅस आहे, म्हणजे ह्याला काय असं दुसरं काय एक्स्ट्रा गॅस नाही, हा फ्लोअरवरच आहे. आणि त्याच्यानंतर हे कंपार्टमेंट्स आहेत, बेसन आहे, अगेन कंपार्टमेंट्स. हे असं बंद करू शकतो आपण आणि हे असे कंपार्टमेंट्स आहेत छान. यू विल कम इन द व्हिडिओ. तर मी थोडी बाहेर आली आहे बोलायला, कारण खूप आतमध्ये खचखच आहे. तर आजचा बेस्ट पार्ट काय होता माहिती आहे? मी आणि तेजस पूजेला बसलेलो. म्हणजे त्यांच्याकडे असं असतं की, म्हणजे मला माहीत नाही ॲक्च्युली काय झालं, मी आता विचारणार जाऊन. लग्न केलं त्यांनी बेसिकली देवांचं, असं काहीतरी होतं. आणि त्याच्या मावशी आणि काकांसोबत आम्हाला पण ते म्हटले की तुम्ही बसाल का? मी म्हटलं ओके, आम्ही बसतो, काय झालं. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता, इतकं पॉझिटिव्ह वाटलं. गोविंदा गोविंदा बोलत होते, हर महादेव बोलत होते, खूप पॉझिटिव्ह वाटलं. मी त्याचे क्लिप्स अटॅच करेन. पण टू गुड ऑफ एक्सपिरियन्स. खूप असं मला युजली पूजेला असं बोर होतं, पण इथल्या ज्या काही पूजा मी अटेंड केल्यात ना, त्या इतक्या म्हणजे ते सगळे पंडित समजवत असतात तुम्हाला काय चाललं आहे काय नाही चाललं आहे. इट वॉज सो गुड. Hello guys, my name is Tanisha. Today I am making home tour vlog. I am showing the new house. First I am showing you guys the God's home. This is a God's home. This is a new God's home. So in this home, big house, the lift is also there. Which floor we are You going? can see this. Which floor we are We are going? going in 4th floor now. Yeah. Come, let's go. Come. Let's shake. So I'm showing the first room ever. This is my brother's room.
This is my small brother's room. No, he will not sleep here, but he will study here. This is the bed, but this bed is not like that. This is new home now. That's why we did not keep the bed. And I'm showing the second room. Here, my cousin's brother's room, mother and father will stay home, like sleep here. His mother and father, right? His mother and father. See Where we are going now? this. Right. Now we are going to 5th floor. Now I'm showing you. This is the first brother's kingdom. Kingdom. That much beautiful. This is the beautiful room ever. Oh, I'm gonna show you the biggest terrace in the world. Huh. So guys, pause it. It's looking so good. Did you kept it on? Huh. Now it's on. See this. This is so beautiful, better than that. मगाशी जे मी दाखवलेलं तर तेवढंच नव्हतं. हे एक्स्ट्रा आलंय. गुडनेस. आणि ही आहे क्यूटेस्ट बिर्याणी. किती क्यूट आहे बघा. तर मी अशा ठिकाणी माझ्या साईडचा हा ब्लॉग संपवते कारण खूप कॉन्टेंट झाला असेल. तर जेवणाचं मी सांगते, जे जेवण मी तुम्हाला दाखवले दोन्ही क्लिप्समध्ये दॅट वॉज नॉट एनफ ॲपॅरेंटली, कारण त्याच्यानंतर पण भरपूर सारे डिशेस आलेले जे मी रेकॉर्ड नाही करू शकले, पण छोटे रेकॉर्डिंग्स घेतलेत. पण जेवण इतकं होलसम होतं. आपल्याकडे जी पुरणपोळी असते ती होती, त्याच्यानंतर एक टाईपची रोटी होती, एक टाईपचा कॉईन परोठा होता, भरपूर आयटम्स होते. पोट खूप भरलं आहे. आणि घर तर तुम्ही बघितलंच असेल. तुम्हाला जर आवडलं असेल घर आणि तुम्हाला जर अजून इन्फो हवी असेल या घराबद्दल तर कमेंट डाऊन. हे घर ॲक्च्युली बँगलोरमध्ये आहे. बँगलोरमध्ये एका एरियामध्ये आहे. तर खूप मस्त आहे घर. अजून मी इथे 2 दिवस तरी राहीन अजून, कारण त्याची मावशी पाठवत नाही आहे आम्हाला, त्यामुळे इथे मी राहीन. बट दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर माझ्या संडेची सुरुवात झालेली आहे आणि माझा आज काही प्लॅन नाही आहे, तर मी तुम्हाला घरीच मी संडे कसं सेलिब्रेट करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. सो मी दाखवते आमच्या आज घरात काय काय चाललं आहे. सो ऑब्व्हियसली माझी मम्मी सकाळी स्वयंपाक घरातच आहे नाश्ता करायला. सो मी मम्मीला दाखवते. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर ऑब्व्हियसली आमच्या घरात सकाळची सुरुवात ही मम्मीच्या नाश्त्यापासून सुरुवात होते. तर मम्मी काय बनवतेस तू? आज संडे स्पेशल आहेत पोहे. पोहे. बघा, युजली सगळ्यांचा संडे कसा असतो, आरामात उठायचं, नाश्ता छान करायचा, पण आमच्या घरी लवकर उठून पोहे खायचे. काय मम्मी हे? काय करायचं, एक दिवस सुट्टी असते, जरा थोडस लेट आणि निवांत. लेट 8 वाजल्यापासून उठ चाललंय. मी तुम्हाला माझ्या पप्पांना दाखवते. माझे पप्पा नॉनव्हेज आणायला जाणार आहेत. सो येस, हा आमचा आज प्लॅन आहे. आत्ता पोहे खातोय. पप्पा कसे झालेत पोहे? एक नंबर. पप्पा तुम्हाला काय वाटतं, संडेला उशिरा उठलं पाहिजे का लवकर उठलं पाहिजे? उलट लवकर उठून सगळं आवरून हे केलं पाहिजे. संडे आहे म्हणून काय उशिरा उठायचं का? अहो मग संडे हा आरामाचा दिवस असतो ना. रोजच आराम आहे तुमचा. आम्ही रोजच उठतोय लवकर. संडेला उशिरा उठायचं असतं, छान नाश्ता करायचा असतो, बाहेर शॉपिंगला जायचं असतं. पण आमच्या घरी हा संडे पूर्ण पॅक असतो. संडेला लवकर उठून एक्स्ट्राची कामं करायची. बघा, ह्यांचं काय मत आहे, संडेला लवकर उठायचं आणि जी आपण आठवड्यात कामं करत नाही ती संडेला करायची. हे काय आहे? दिस इज नॉट फेअर. तुमचा संडे कसा घरी सेलिब्रेट होतो ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही संडेला सकाळी लवकर उठता का उशिरा उठता हे पण आमच्या घरातल्यांना सांगा तुम्ही. तुम्हाला दाखवते आमच्या आजी आजोबा काय करतायत. सो माझे आजोबा कीर्तन बघतायत आणि आजी इथे बसली आहे. आता आई बघूया काय करते आपली. आई संडेला घरी असते. आई से हाय. आमच्या आईचं पण आज चिकन बनवायचं चाललंय. चिकन आहे का मटन आहे?
मटन आहे. दोन्ही ओ, आहे. दोन्ही आहे. कुत्र्यांसाठी ओ, आमच्या जिमी जॉनीसाठी आम्ही चिकन आणले. आणि काय तुझा प्लॅन आहे आजचा संडेचा, सांग जरा आम्हाला. आराम आराम. पूर्ण आराम जो हराम आहे पण करणार. कधी तुझं चिकन होणार, कधी तुझ्या भाकऱ्या होणार, कधी तू आराम करणार. म्हणून म्हटलं आराम आहे पण हराम आहे पण करणार. मग तुम्ही हा जो घाट घालता रविवारी नॉनव्हेज करायचा, तो जरा दुसऱ्या वारी करायचा ना, असं काय नाही. वेळ नसतो ना त्या वारी, त्यामुळे आज करणं काय म्हणतात ना, जीवावर आल्याने करावं. मग तुम्ही आराम कधी करणार? नाही करणार ना, नाही करणार. जमलं तर करणार. जमलं तर करणार. बघा आमच्या घरातल्या बायका किती कष्ट करतात. तर आमचा स्वयंपाक झालेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केले ते. तर चला जाऊया किचनमध्ये. तर माझ्या मम्मीने आज काय काय केले आपण बघूयात. दाखव मम्मी, काय हे? मटण केलेलं आहे. ओ, मटण आहे आमच्याकडे, भाकऱ्या आहेत, कांदा लिंबू चिरलाय केलेलं आहे आणि भात. गुड जॉब मम्मी, गुड जॉब. बघा आत्ताशी किती 1 वाजलाय. आम्ही किती वाजता मटण आणलेलं? 10 वाजता मटण आणलेलं. माझ्या मम्मीचा एवढा सगळा स्वयंपाक रेडी आहे. बघा माझी मम्मी. गुड जॉब मम्मी. सगळ्यांनी जेवायला या. संडे स्पेशल. ओ, माझी मम्मी जेवायला बोलवते तुम्हाला. आणि जरा पसारा इग्नोर करा. सो आम्ही आत्ता जेवणार आहे. सो हा होता आमचा संडे. गुड आफ्टरनून. तर आज आहे संडेचा दिवस आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मला थोडं बरं पण नाही वाटत आहे. माझा घसा दुखतोय त्याच्यामुळे. आणि आज सगळे संडेला एकत्र आहेत घरात, त्याच्यामुळे घरात कलेश होणार नाही. असं कधी होईल का? माझं आज मम्मीसोबत, पप्पांसोबत, ओमसोबत, तिघांसोबत भांडण झाले. आता मी तुम्हाला दाखवते घरात कोण कोण काय करते. ओमलाच फक्त दाखवते. चला. ओ माय गॉड, आज कुठे दिवस उगवलाय. तर तुम्हाला वाटत असेल की किती गुणी मुलगा आहे, अभ्यास करत बसलाय, सगळ्यांची ब्लॉगिंग सुरू आहे आणि ओम बिचारा अभ्यास करतोय. तर मी तुम्हाला सांगते की 2 दिवस ह्याच्या मागे लागून तो आज कुठे अभ्यासाला बसलाय. त्याची सेमिस्टर एक्झाम चालू आहे, तर कुठे आज तो अभ्यासाला बसलाय. अभ्यास म्हणलं की त्याला भूक लागते, त्याला टॉयलेटला जायचं असतं, मग त्याला अभ्यास म्हणलं की हेच सुचतं सारखं. मग त्याच्यामुळे हा गुणी मुलगा नाही आहे. ह्याला खूप ओरडा खाऊन आज पप्पांचा त्यांनी खूप ओरडा खाल्लाय, तेव्हा तो अभ्यासाला बसलाय. तर आत्ता मी भात आणि मटणाचा रस्सा घेतला आणि थोडंसं आळणी घेतले, कारण की मला जास्त जेवण जात नाही आहे. थोडंसंच खाणार आहे गोळ्या खाण्यासाठी आणि मग जाणार आहे बाहेर. तर आत्ता माझं आवरून झालं आहे आणि मी माझ्या फ्रेंडकडे चालली आहे तिला भेटायला. आणि हा बघा, झाला का अभ्यास तुझा? किती वेळ केला सांग जरा खरं. हां, 2 तास तर अजिबात केला नाही अभ्यास. आता लगेच फोन घेऊन तो बसलाय, म्हणजे फक्त दाखवायला अभ्यास असतो. तर मी तिच्या घरी पोचली आहे, माझ्या फ्रेंडच्या. तिचं नाव आहे समृद्धी, पण ती अजून खाली आलेली नाही आहे, तिचं आवरून झालेलं नाही आहे. आता माझं चार्जिंग संपले म्हणून मी इथे बसली आहे, बघू कधी येते. हे बघा, हे बघा, आत्ता आवरून आली आहे. आत्ता किती टाइम झाला सांग, इकडे ये लवकर. आवरून पण कसं आली? किती टाइम झाला ते सांग. काय 10 मिनिटं? अजिबातच नाही, 10 दरवेळेस मिनिट. असं. माझं चार्जिंग पूर्ण संपले. हा, हो, म्हणून मी बसली इथं. मला चांगली दिसते का? चांगली तुझं दिसते. बटन पण बंद. हो, बापरे. एवढ्या वेळची मी इथं बसली आहे चार्जिंगला लावून आणि चार्जिंगचं बटनच बंद होतं. जस्ट श्रुती थिंग्स. तर आता आम्ही असंच बाहेर कुठे जायचं हा विचार करून आम्ही कासला आलोय. आणि ही बघा समृद्धी गाडी चालवते. प्रिन्सेस ट्रीटमेंट जर आपली फ्रेंडच देत असेल तर मुलांची कशाला गरज, हो ना. तर आत्ता जस्ट आम्ही एकदम सुंदर ठिकाणी आलोय, जे की माहीत नाही याचं नाव काय, पण सातारामध्येच आहे ते. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा व्ह्यू आहे. अजून सनसेटच्या टायमिंगला अजून छान वाटतं. जरा अजून ऊन वाटते. लवकर आलो आम्ही टाईमवर. काय म्हणतेस? खूप लवकर आली पहिल्यांदा. आमचा हा आउटफिट आहे,
क्यूट वाटतोय माझं. आम्ही न डिसाईड करता हे जरा थोडंसं आम्ही हा न डिसाईड करता घातलाय तुझ्या फेस सारखा माझ्या बघा ही गोळी झाली आहे. घरात बसून राहिलं की असं असतं बघा. मला कष्ट असतात, मला कॉलेज असतं. तू कोणत्या कॉलेजला आहेस का? थोड्या दिवसात सांगेन. ते बघ, वाव मस्त वाटते. ऍक्च्युली हे जे डोळ्यांनी कॅप्चर करता येते ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. खूप छान वाटते पण समोरासमोर. आपण काहीच कॉन्टेंट देत नाहीयेत. बरं, माझ्याबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट सांग. एक चांगली आणि एक वाईट. चांगली हीच आहे की असं भेटायला तीच मला अप्रोच करते. असं मी कधीच म्हणत नाही की भेट मी माझ्या ह्याच्यात असते. काय नाही, मलाच काळजी आहे नात्यांची. 8 दिवसातून एकदा जरी इथं आली तरी ती मेक शुअर करते की ती मला भेटून जाईल. हा, असं नाही वाईट गोष्ट वाईट गोष्ट. म्हणजे नाहीये का काय? ही म्हणू शकली ही असं म्हणू शकली असती की वाईट गोष्ट एक पण नाहीये, पण म्हणतीये का ट्रू फ्रेंड. एक वाईट गोष्ट की पटकन श्रुती म्हणलं की एक वाईट गोष्ट तुझ्या डोक्यात मला येते. असं वाटतं जजमेंटल खूप, म्हणजे असं चूज आहे की नाही मला हे नाही मला हे. मला असं वाटतं कधी कधी नॉर्मलाइज करावं. ठीक आहे, चूजी पण आहे ती खूप की मला असं म्हणजे तिच्या डोक्यात जे मला पर्टिक्युलर असं पाहिजे तर ते तिला तसंच पाहिजे. कळलं? हे तर माझ्या घरातल्यांना पण माहितीये की मला एखादी गोष्ट जर तशी पाहिजे तर तशीच पाहिजे. कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. हा, कॉम्प्रोमाइज अजिबात नाही. मी नाही डोंट सेटल फॉर लेस. सेटल फॉर नथिंग. सो फायनली आत्ता मी घरी पोचली आहे आणि असाच माझा दिवस होता आज. तुम्ही जर टिपिकल इंडियन फॅमिलीजमधले असाल तर संडेच्या दिवशी नॉनव्हेज नाही होणार घरात, असं होईल का? आमच्या पण घरात आज नॉनव्हेजच होतं. मी नॉनव्हेज खाऊनच गेलेली आज आणि तेच रात्री पण खायचं. म्हणजे सकाळीच एकदा करून ठेवायचं, तेच रात्री दिवसभर खायचं. म्हणजे काय हे, तुमच्या पण घरात असंच असतं का सांगा? आणि असाच माझा दिवस होता आजचा संडेचा. खूप छान झाला, टाईमपास केला पूर्ण. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. बाय. हॅलो. तर आत्ता 12:30 वाजले आहेत आणि मी आत्ता माझी जस्ट आंघोळ झालेली आहे. पण असे सुट्टीच्या दिवशी कोण सकाळी लवकर उठतं. पण ठीक आहे, माझी आत्ता झालेली आहे आंघोळ. सगळं हेअर वॉश वगैरे मी केलेलं आहे. आणि नाव इट्स टाईम फॉर स्किन केअर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हे व्हिटॅमिन सीचं सिरम जे मिनिमलिस्टचं आहे, जे मी मॉर्निंगला पण यूज करते आणि नाईटसाठी पण मी हे यूज करते. त्याच्यानंतर ना मी ही यूज करते डॉट अँड कीची सनस्क्रीन. मी बाहेर जात नाही पण तरी सनस्क्रीन यूज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ना हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे जे की माझं फेवरेट आहे. हे खूप जास्त मस्त आणि एकदम लाईट वेट ह्याचं टेक्स्चर आहे. तर मी आता ब्रेकफास्ट करणार आहे. तर ब्रेकफास्टची हाफ तयारी तर झालेली आहे, जी की माझ्या रूममेटने ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आणि मी लंचसाठी आज स्पेशल चिकन बनवलेलं आहे. त्याची पण मी ऑलमोस्ट तयारी करून ठेवलेली, म्हणूनच मला एवढं लेट झालं आंघोळ करायला. तर दाखवते मी तुम्हाला मी काय काय केलं आहे आज. ओके, तर मी फर्स्ट टाईमच थालीपीठ बनवते आहे. मला ॲक्च्युली मी प्रोसेस बघितली आहे पण मला माहीत नाही की कसं बनवतात ते. बाय द वे, म्हणजे आमच्या सातारामध्ये जेव्हा श्रावण महिने चालू असतो तेव्हा थालीपीठ बनवतात दर शनिवारी. हे आमच्याकडे काइंड ऑफ रिच्युअल आहे. दर शनिवारी थालीपीठ किंवा धपाट बोलतात, ते धपाट आम्ही बनवतो. फायनली मी बनवलेले आहेत 2 थालीपीठ आणि जे की फर्स्ट ट्रायमध्ये चांगले झालेले आहेत. हे फायनली माझा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. थालीपीठ आणि पुदिन्याची चटणी. सो लेट्स टेक अ फर्स्ट बाईट. ॲक्च्युली मी फक्त बनवलेले आहेत, बाकीची प्रिपरेशन माझी रूममेटनी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. मी फक्त बनवायचं काम केलेलं आहे. एक नंबर झालेलं आहे. तर फायनली चिकन रेडी झालेलं आहे. शूट करायला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे मी करून ठेवलेलं आहे रेडी. तर मी तुम्हाला दाखवते काय काय केलं आहे. तर सुक्कं रेडी झालेलं आहे आणि हे खूप जास्त छान झालेलं आहे मसाला. आणि हा रस्सा, चिकन रस्सा दिसत नाही आहे पण खूप छान झालेला आहे.
आणि आत्तासाठी मी थोडंसं अळणे काढून ठेवलेलं आहे मला खाण्यासाठी. सो मी आता अळणे टेस्ट करते. बेस्ट झालेलं बेस्ट. तर येस, माझं चिकन रेडी झालेलं आहे, सुक्कं चिकन. आणि जे की मी आता खाणार आहे सुक्कं चिकन, मी चेक केलेलं आहे ते, बघू कसं झालं आहे ते. एवढं इझिली हे चिकन तुटतं ना, वाव. लिटरली एका आठवड्यानंतर चिकन खाते, एका आठवड्यानंतर. खूप मस्त झालं आहे. तर माझं मस्त चिकन खाऊन, रेस्ट घेऊन, झोपून, चहा पिऊन सगळं झालेलं आहे. आणि आता वाजलेले आहेत 6:30. आणि मी म्हटलं की थोडंसं जरा आवरावरी करावी, कपाट वगैरे आवरावं. आणि मी ह्या बॅग्स घेतलेल्या आहेत, ह्या 3 बॅग्स मी ऑर्डर केलेल्या आहेत. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. ॲक्च्युली ह्या बॅग्स मी माझं काही सामान ठेवण्यासाठी, मेकअपचं सामान ठेवण्यासाठी, डेली स्किन केअरचं सामान ठेवण्यासाठी मी ह्या ऑर्डर केलेल्या आहेत. तर मी हे ठेवते आता. आणि मी माझा संडे एकदम छान रिलॅक्सिंगमध्ये गेला. तुम्ही बघितलंच असेल मी काय काय दिवसभरात केलं ते. सो तुम्हीही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही संडे कसा स्पेंड करता, काय काय करता. आणि येस, बाय. हॅलो व्लॉग्स. तर खूप लोकांना मी माहीत नसेल की कोण आहे, कारण की खूप व्लॉग्समध्ये मी नसल्यामुळे. तर मी सांगू इच्छितो की मी शांतनू, जे घाडगे फार्म हाऊस तुम्ही बघता, जे घाडगे फार्म हाऊसचं घर बघता, त्याचा एकमेव वारीस हो तो मीच आहे. आणि म्हणजे खूप व्लॉगमध्ये नसल्यामुळे, कारण मला सुट्टी मिळत नव्हती. मी इथं बँगलोरला असतो, इथं मी असतो या ठिकाणी बँगलोरला जॉबला असतो. दीदी आणि जिजूंसोबत. दीदी आणि जिजू वेगळे राहतात, मी एकटा राहतो इथं फ्लॅटवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीदी आणि जिजू रोज भेटणं असतं, कारण की ते आम्ही सगळे एकाच ऑफिसला असल्यामुळे. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की असेन. मी संडेला मोस्ट ऑफ बाहेर पडत नाही, पण माझ्या लाडक्या बहिणींचे 10 वेळा मला कॉल येत होते, बाहेर पड, व्हिडिओ पाठव. त्यामुळं मला आत्ता ह्या रात्री, कारण मी दिवसभर झोपलेलोच होतो, कारण संडे मी पूर्ण झोपूनच काढतो, त्यामुळे मी आत्ता बाहेर पडलो आहे. पण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की असेल आणि मी नक्कीच एंटरटेनमेंट करायचो ट्राय कर. बाय.